नमस्कार मंडळी, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा. आज मी तुम्हाला पिठलं दाखवणार आहे. कदाचित हे काही जणांना माहिती असावं, पण हे विदर्भात जास्त करून करतात. माझं सासर विदर्भातलं असल्यामुळे मला हे माहीत आहे, तर जे मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे. तर चला, मी इथे 2 मोठे चमचे दही काढून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला 1 ते 2 किंवा जेवढं आपल्याला पिठलं पाहिजे तेवढं आपण डाळीचं पीठ घालून घेणार आहोत. तर मी इथे 2 मोठे चमचे डाळीचं पीठ घालून घेते. तर मी आता यामध्ये 2 चमचे बेसन टाकून घेते. हे बघा, हे जवळपास 2 किंवा 1.5 चमच्याच्या आसपास आहे. आता हे अजून एक अर्धा चमचा. आता याचं आपल्याला पाणी टाकून ताक करून घ्यायचं आहे. आता यात मी पाणी घालून याच्या गुठळ्या काढून घेते व्यवस्थित. 1 ग्लास, सध्या 1 ग्लास पाणी टाकते आणि व्यवस्थित त्याच्यातले सगळे गुठळ्या आपल्याला काढून घ्यायचे आहेत. आता इथे मी अजून 1.5 ग्लास पाणी टाकून मी याच्यातल्या गुठळ्या व्यवस्थित काढून घेतलेल्या आहेत. आता मी यावर कढई ठेवते गरम करायला. कढई गरम झाली की मग त्यामध्ये आपण 2 चमचे तेल टाकणार आहोत. कधी पण लक्षात ठेवा, पिठल्याला जास्तीत जास्त तेल असलं की चव येते. आता मी 2 चमचे तेल टाकून घेते. आता तेल व्यवस्थित गरम झालंय. आपण त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकूयात. गरम झाल्यामुळे मोहरी सुद्धा व्यवस्थित तडतडलेली आहे. आता त्यामध्ये आपण हे इन्ग्रेडियंट्स टाकू. आता सर्वात पहिले टाकू कढीपत्ता आणि डायरेक्ट लसूण आणि मिरचीची आपल्याला ठेचून घेतलेली पेस्ट टाकायची आहे, म्हणजे ते व्यवस्थित परतून जातं. आणि या पिठल्याला कधी पण लसूण मिरची ही ठेचूनच घ्यावी, त्याच्याने टेस्ट छान येते या पिठल्याचं. आणि आता थोडंसं परतलं की यामध्ये 1 छोटा चमचा हिंग टाकायचा. आणि या पिठल्यामध्ये लसूण जेवढा टाकू तेवढी जास्त छान चव या पिठल्याला येते. आता यामध्ये आपण हळद टाकू. 1 चमचा मी याच्यात हळद टाकलेली आहे. त्याला आता हे परतलं आहे कारण आपलं तेल व्यवस्थित टाकलेलं होतं. आता यामध्ये मी हे जे ताक बनवलेलं आहे ते आपण यामध्ये टाकू. हे पिठलं आंबटच जास्त छान लागतं. त्यासाठी दही तुम्ही आंबट घ्या. दही आंबट असेल तरच या पिठल्याला मजा आहे. यामध्ये 2 चमचे मीठ टाकू आणि आता हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि झाकण ठेवून याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची, जोपर्यंत याचा असा कच्चा जी चव असते ती जात नाही तोपर्यंत. आता मी झाकण ठेवून उकळी येऊ देते त्याला. आता याला मस्त अशी उकळी आलेली आहे. आपलं पिठलं तयार आहे. तुम्हाला माहितीच आहे कशाबरोबर खायचं. भाकरी, ठेचा आणि मस्तपैकी सलाड. आता याच्यावर कोथिंबीर टाकते आणि सर्व करते. आजची माझी ही साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, बाय बाय. जय श्रीराम.